जकरा साखर कारखाना आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण व साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी जकरा शुगरचे चेअरमन व कुरोल जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिन जाधव यांच्या हस्ते शेतकऱ्यांना विविध शेती साहित्याचे किट वाटप करण्यात आले। या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना डाळिंब बागेच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले कीटकनाशके, तणनाशके, कॅरेट आणि ताडपत्री यासारख्या अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले। डाळिंब शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि रोगांचे नियंत्रण यावर यावेळी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना सचिन जाधव म्हणाले की शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पादन वाढवावे। जकरा साखर कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांना अशाच प्रकारे तांत्रिक पाठबळ दिले जाईल। या कार्यक्रमाला राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, धुमाळसाहेब, कर्मचारी, जकरा कारखान्याचे पदाधिकारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते। चेअरमन सचिन जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना आधुनिक डाळिंब शेतीसाठी प्रोत्साहित केले। अनुसूचित जातीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना तांत्रिक मदत देण्यासाठी हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार आहे। भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि त्यांच्या मार्फत चालवले जाणारे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव यांच्या मार्फत आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटातील अनुसूचित जाती म्हणजे SC प्रवर्गातील शेतकऱ्यांना SC/SP योजनेअंतर्गत शेती उपयुक्त साहित्य वितरणाचा हा जो कार्यक्रम आज आपण इथे ठेवला आहे, त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आमचे मित्र संग्रामजी धुमाळ सर, सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे इथे स्वागत करतो। आणि या योजनेअंतर्गत आपण पाठीमागे एक कार्यक्रम घेतला होता 15 दिवसापूर्वी, तेव्हा ज्या SC प्रवर्गातीलच विद्यार्थ्यांना एक स्कूल बॅग आपण दिल्या होत्या। आणि त्यानंतर हा दुसरा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी या विविध वस्तू आहेत। या वस्तूमध्ये मला वाटते 6 प्रकारची कीटकनाशके आहेत। त्यामध्ये क्विनोलफॉस, क्लोरोपायरिफॉस, प्रोपेनोफॉस, बेन्झोएट, लॅम्बडा, सायक्लोस्ट्रिन आणि अशा प्रकारची 6 आणि बुरशीनाशक 3, तणनाशक 2 आणि बाकीचे 1 क्रेट आणि हे ताडपत्री शिटे दिलेले आहेत त्यांनी आपल्याला। तर महत्वाचा मुद्दा असा आहे की डाळिंब संशोधन केंद्र आपल्यापासून 30 किलोमीटरवरती आहे आणि आपण सोलापूर जिल्हा हा डाळिंबामध्ये अग्रेसर होता असं म्हणावं लागेल सर। आजही आहे, आजही प्लांटेशन आहे। तर मध्यंतरी जो 10 वर्षापूर्वी तेल्या आला आणि तेल्यानं जे काही खूपच नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं केलं, त्यामुळं शेतकऱ्यांनी त्या तेल्याला कंटाळून डाळिंबाकडनं डायव्हर्ट होऊन इतर पिकाकडे वळाले। परंतु आपल्या इथे जे डाळिंब संशोधन केंद्र झालेलं आहे आणि त्यांनी तेल्यावरती जो काही उपाययोजना आणलेल्या आहेत त्याचं मार्गदर्शन घेऊन SC प्रवर्गातील जे शेतकरी आहेत, जे बांधव आहेत आपले, तर तुम्ही सर्वांनी मुख्य प्रवाहात यावं, तिथं प्रशिक्षण घेऊया सरांच्याकडनं। आणि महत्वाचा विषय म्हणजे काय की इकॉनॉमिकली आज डाळिंब मागच्या मला वाटते सर 5 ते 7 वर्षापासून 100 ते 150 रुपयाच्या मध्ये दर काळेसाहेब सातत्यानं राहिलाय आणि दर डाळिंबाचा हा शाश्वत राहिल्यामुळं आणि आता नवीन आलेल्या सर्व कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस आणि औषधांमुळे डाळिंबाचं शाश्वत उत्पन्न याची गॅरंटी झालेली आहे। मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व आपल्या शेतकऱ्यांना हेच आवाहन करतो की आपण सर्वांनी डाळिंब लागवडीकडे वळालं पाहिजे। ऊस उत्पादन तर केलंच पाहिजे, आपला साखर कारखाना आहे, परंतु त्याबरोबर डाळिंब उत्पादन सुद्धा करून आपला जो इन्कम सोर्स आहे शेतकऱ्यांचा तो एक डायव्हर्सिफाईड म्हणतो आपण त्याला, तसा ठेवणं आवश्यक आहे। कारण डाळिंबामध्ये पण चांगले पैसे मिळतात आणि त्याला कमी पाणी लागतं। महत्वाचं म्हणजे आज जसं आपण बघतो की यावर्षी सर्व IMD त्या संस्थांनी म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की अल निनोमुळे 92% मान्सून होण्याची शक्यता आहे। तर अशा कमी पर्जन्यमानाच्या वेळी सर आपल्याला डाळिंबच पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं। प्रत्येक 3-4 वर्षाला आपल्याकडे पर्जन्यमान कमी असतं आणि पाण्याची कमतरता आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला डाळिंबावरती फोकस करणं जास्त फायद्याचं आणि एक बॅलन्स्ड आपलं शेती उद्योग राहू शकतो, असंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं।
आणखीन एक सूचना मी आपल्या शेती विभागाला देईन की ज्या शेतकऱ्यांचे नावं आपल्याकडे नोंदलेले आहेत त्यांची कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही वस्तू देऊ नका. आणि वस्तू ज्या आपल्याला सरांनी दिलेल्या आहेत त्या नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्याला त्या प्रॉपर गेल्या पाहिजेत आणि त्यांचं पूर्ण त्याचे फोटो काढून ठेवा, व्हिडिओ काढून ठेवा आणि एकही वस्तू त्यातली इकडे तिकडे किंवा मिसयूज होता कामा नये याची काळजी आपण केली पाहिजे. कारण जगराज परिवार मागच्या सर 15, 16, 20 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतोय. कुठलेही म्हणजे अशा वेळी कसं असतं की बरेचसे शेतकऱ्यांना काय मिळालं नाही मिळालं तर जी काय वस्तुस्थिती आहे किंवा उपलब्ध असलेल्या वस्तू आपल्याला ज्या योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे आम्ही द्यायचा प्रयत्न करू. तर जे काही सरांनी आपल्याला तेच आम्ही देणार आहे. एखाद्याला एखादी वस्तू कमी मिळाली तर नाराज पण होऊ नका आणि भविष्यामध्ये तुम्हाला आम्ही अशाच पद्धतीनं आणखीन ज्या काही योजना आहेत केंद्र सरकारच्या ते जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणखीन जिल्हा परिषदच्या माध्यमातून मला वाटतं बापूसाहेब आपल्याला सायकल आणि बरेचसे समाज कल्याणच्या माध्यमातून बाकीच्या पण योजना आहेत. मुन्नासाहेब त्याही योजना आपल्याला राबवता येतील आपल्या आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये. तर त्याही आम्ही करू. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आणि आपल्या गटातील सर्व शेतकऱ्यांना उपयोग पडण्याचा आमचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आपला असंच प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या आणि इथून पुढे आपण सातत्याने प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करेन एवढंच मी या ठिकाणी बोलतो. परत एकदा संग्राम सरांना, राजीव मराठे सरांना, झालेले ट्रेनिंग ऑफिसर स्वप्नाली भोसले मॅडम, तेजस भोसले सर, प्रथमेश पवार सर, नेहा साठे मॅडम, तुकाराम ढवळे सर, सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. आपण आलात असंच आमच्यावरती विश्वास आणि प्रेम राहू द्या, यापुढेही राहू द्या. संग्राम सर जरी गेले तरी तुम्ही इथे आहात, आपण सर्वजण आहोत इथे, मिळून काम करूया आणि अशी संधी परत परत आम्हाला उपलब्ध करून द्या, आमच्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या अशी मी विनंती या ठिकाणी करतो. आज हा जो आपण कार्यक्रम घेतोय तुम्हाला इथं डाव्या आणि उजव्या साईडला दिसत असेल तर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र या इथून फक्त 27 किलोमीटर अंतरावरती सोलापूर इथं स्थित आहे आणि देशामधलंच नव्हे तर जगामधलं एकमेव फक्त डाळिंबाला डिव्होट केलेलं किंवा डाळिंबाचंच फक्त संशोधन ज्या ठिकाणी चालतं असं संशोधन केंद्र सोलापूरच्या इथं आहे. आणि या ठिकाणी केंद्राच्या अनेक योजना आपण राबवतो. मी मुद्दामूनच व्यासपीठाला अजून संबोधन केलेलं नाहीये. एक पूर्वपीठिका मला प्रास्ताविक करायला दिलंय म्हणून मी डाळिंब संशोधन केंद्राची आधी पूर्वपीठिका सांगतो. हे जे डाळिंब संशोधन केंद्र आहे हे भारताचे कृषीमधलं म्हणजे शेतीसाठी जे काही संशोधन चालतं तुमच्या शेतामध्ये जी काही ऊसाची जात आहे किंवा ज्या काही ज्वारीची जात असेल, मक्याची जात असेल किंवा बाजरीच्या जाती असतील त्या सगळ्यांच्या बाबतीतलं जे संशोधन करणारं, विस्तार करणारं आणि त्याबद्दलचं शिक्षण देणारं एक सर्वोच्च संस्था आहे, त्याला ICAR असं म्हणतात, भारतीय कृषी संशोधन परिषद, जिचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. आणि त्याच्या अंतर्गत जवळपास 74 इन्स्टिट्यूट्स आणि बाकीचे सगळे NRC म्हणजे म्हटलं तर 174च्या आसपास सगळे इन्स्टिट्यूट्स भारतभर पसरलेले आहेत. आणि त्यातली मुख्य जी डाळिंबाची जी आहे ती आपल्या सोलापूरमध्ये आहे. आणि या अंतर्गत केंद्र सरकारचा निधी असतो. केंद्र सरकारच्या या निधी अंतर्गत वेगवेगळ्या योजना असतात आणि त्या अंतर्गत SC संवर्गातील म्हणजे अनुसूचित जाती संवर्गातील त्याचबरोबर जमाती अनुसूचित जमाती संवर्गातील लोकांकरता शेतीचं संशोधन जे काय असेल किंवा शेतीमध्ये थोड्याफार प्रगती व्हावी आणि त्या अंतर्गत त्या लोकांचं किंवा तुम्हा सर्वांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहणीमान उंचवावं अशी एक माफक अपेक्षा केंद्र सरकारने केली आहे. आणि याच्या अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च करतं. आणि हा करोडो रुपयांचा जो खर्च आहे हा निविष्ठांच्या स्वरूपामध्ये प्रत्येक संशोधनाला हा निधी दिला जातो. गेल्या वर्षी म्हणजे 2025-26 साली जवळपास 40 लाखाचा निधी या ठिकाणी आपल्या संशोधन केंद्राला प्राप्त झाला होता. आणि या 40 लाखांपैकी जवळपास 37 लाखाचं मटेरियल आम्ही फक्त आणि फक्त या कुरुळ जिल्हा परिषद गटाकरता देतो. आणि त्याचीच ही पहिली माझ्या माहितीप्रमाणे ही दुसरी किंवा तिसरी असेल माझ्या माहितीप्रमाणे आपला प्रोग्राम. एक प्रोग्राम मुलांच्यासाठी केला होता, लहान मुलांच्यासाठी स्कूल बॅग्स आणि स्कूल किट्स वाटले होते. आणि त्याच अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणावरती 115 लोकांसाठी जवळपास 37 लाखाचं मटेरियल आपण या ठिकाणी देत आहोत. करायचे असेल तर मोफत प्रशिक्षण आपल्या इथे मिळतं. 3 दिवसाचं मोफत प्रशिक्षण आहे.
राहतं प्रशिक्षण आहे, तुम्ही घरी धारा काढायला सुद्धा येऊ शकता संध्याकाळच्या वेळेला. मग यासाठी आम्हाला कुठल्याही संवर्गाची अट नाही. यामध्ये कुणी जे इच्छुक आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की रोपं निकोप पुरवण्याची जबाबदारी आमची आहे, परंतु त्या रोपावरती रोगराई येणार नाही अशी कुठलीही खात्री कुठलीच संस्था देत नाही. मगाशी त्यांनी बोलता बोलता बोलले, मला तेच सांगायचे सगळ्या संवर्गाकरता जर डाळिंबाची जर लागवड तुम्ही करत असाल, आज ऊसानंतर किंवा ऊसाच्या आधीच म्हणायला काही हरकत नाही, जर शाश्वत जर हे कुठलं देत असेल, इन्कम शेतकऱ्यांना देत असेल, तर ते डाळिंबाचं पीक आहे. डाळिंबा करता तेवढाच चांगला आहे. आमची इच्छा आहे की 1-2 शेतकऱ्यांनी किंवा एखाद्या ग्रुपनं पुढे येऊन डाळिंबासारखी किंवा फळ पिकांसाठी निदान ऍटलीस्ट बांधावरती तरी तुम्ही शेती करावी, असं आमचं मत आहे.